नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करा. येणाऱ्या एक्झाममध्ये या प्रॅक्टिसचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF संध्याकाळी 6 वाजता एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. 16व्या भारतीय अवयवदान दिनानिमित्त सर्वोत्कृष्ट राज्य या पुरस्काराने कोणत्या राज्याला सन्मानित करण्यात आले? तर या 16व्या भारतीय अवयवदान दिनानिमित्त तामिळनाडू या राज्याला सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मित्रांनो, तामिळनाडू या राज्याने सलग 10व्या वर्षी हा पुरस्कार जिंकला आहे. अलीकडील माहितीनुसार 2025 मध्ये तामिळनाडू राज्यात मृत अवयवदात्यांची संख्या ही 266 नोंदवली गेली व यासह तामिळनाडू हा भारतात अव्वल ठरला आहे. त्याखालोखाल 205 अवयवदानासह तेलंगणा हे राज्य आहे. तेलंगणानंतर 198 सह कर्नाटक हे राज्य आहे. मित्रांनो, 2025 साली तामिळनाडू हे राज्य 2796 अवयव प्रत्यारोपणासह देशात दुसऱ्या क्रमांकावर होते. पहिल्या क्रमांकावर कोण होत्यात? तर दिल्ली हे 4564 प्रत्यारोपणासह अव्वल स्थानावर होतं. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. अवयवदान दिनानिमित्त सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्काराने तामिळनाडू या राज्याला सन्मानित करण्यात आलं. आणि एक्स्ट्रा माहितीमध्ये सुद्धा नोट करून घ्या. जिवंत दात्याकडून अवयव प्रत्यारोपण करण्यामध्ये भारत, अमेरिका आणि चीन नंतर जागतिक स्तरावर 3ऱ्या क्रमांकावर आहे. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहण्याआधी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी. आपण 15 ऑगस्ट रोजी एक्झाम जागरची वेबसाईट लॉन्च करणार आहोत. या वेबसाईटचा तुम्हाला काय फायदा होईल? तर यावर तुम्ही डेली करंट अफेअर MCQची प्रॅक्टिस ही फ्रीमध्ये करू शकणार आहात. 15 ऑगस्ट रोजी आपली वेबसाईट लॉन्च होईल, तर तयार राहा आणि या वेबसाईटला नक्की भेट द्या. आता हा प्रश्न पहा. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 16व्या भारतीय अवयवदान दिनानिमित्त कोणते अभियान सुरू केले? तर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या 16व्या भारतीय अवयवदान दिनानिमित्त जुग जुग जिओ हे अभियान सुरू केलं आहे. या अभियानाचा उद्देश काय? तर अवयवदानास प्रोत्साहन देणे आणि लोकांना जीव वाचवण्यासाठी प्रेरित करणे हे या अभियानाचं उद्दिष्ट आहे. व या अभियानाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते 3 ऑगस्ट रोजी करण्यात आलं. बरं, 3 ऑगस्ट रोजीच का करण्यात आलं? तर लक्षात ठेवा, भारतात दरवर्षी राष्ट्रीय अवयवदान दिवस हा 3 ऑगस्ट रोजीच आयोजित केला जातो. यंदाचा हा कितवा राष्ट्रीय अवयवदान दिन होता? तर यंदाचा हा 16वा राष्ट्रीय अवयवदान दिन होता. नेक्स्ट क्वेश्चन. भारताची पहिली सर्वाधिक उंचीवरील वन्यजीव सफारी कोठे सुरू करण्यात येत आहे? तर आता भारतातील पहिली सर्वाधिक उंचीवरील वन्यजीव सफारी ही लडाख या केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात येणार आहे. अलीकडेच या वन्यजीव सफारीसाठी अधिकृत मंजुरी देण्यात आली व या सफारीचे मुख्य आकर्षक काय असेल? तर हिमबिबटे हे या सफारीचे मुख्य आकर्षण असेल. भारतात अंदाजे 718 हिमबिबटे आहेत. त्यापैकी 477 हिमबिबटे एकट्या लडाखमध्येच आढळतात व आता या वन्यजीव सफारीद्वारे लडाखमधील हे हिमबिबटे आपल्याला पाहण्यास मिळणार आहेत. आता हा प्रश्न पहा, काय म्हणतो. गोबर्धन नॅशनल सर्क्युलर बायो एनर्जी स्कीम योजनेसाठी नोडल मंत्रालय म्हणून कोणते मंत्रालय कार्य करेल? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय हे गोबर्धन नॅशनल सर्क्युलर बायो एनर्जी स्कीमसाठी नोडल मंत्रालय म्हणून कार्य करणार आहे. अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाने सेंद्रिय कचऱ्याचे स्वच्छ ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी आणि ग्रामीण समृद्धीला चालना देण्यासाठी या योजनेला मंजुरी दिली. 6 ऑगस्ट रोजी मंजूर झालेली योजना 2026-27 ते 2035-36 या 10 वर्षात राबवण्यात येणार आहे. या योजनेसाठी एकूण किती रकमेची तरतूद करण्यात आली? तर 23,731 कोटी रुपयाची तरतूद या योजनेसाठी करण्यात आली. मित्रांनो, तुम्हाला हे तर माहीतच असेल की भारतात 2018 सालीच गोबर्धन ही योजना सुरू झाली. मग आता कशाला मंजुरी देण्यात आली? तर मित्रांनो, ही जी 2018ची गोबर्धन योजना होती ही ग्रामीण भागातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि स्थानिक पातळीवर लहान बायोगॅस प्लांट उभारण्यापुरतीच मर्यादित होती. पण आताच्या या मंजुरीनंतर या योजनेचं रूपांतर नॅशनल सर्क्युलर बायो एनर्जी स्कीममध्ये करण्यात आलं आहे. या प्रकल्पाचा उद्देश केवळ स्वच्छता नसून देशाचे मुख्य इंधन म्हणून कॉम्प्रेस्ड बायोगॅसचे उत्पादन 10 पटीने वाढवणे हे आहे. आता स्पोर्ट्स संबंधित न्यूज पहा. 2026च्या
ब्रिटिश बुद्धिबळ चॅम्पियनशिपमधील महिला चॅम्पियनशिपचं विजेतेपद कोणी पटकावले? तर आता या ब्रिटिश बुद्धिबळ चॅम्पियनशिपमधील महिला चॅम्पियनशिपचं विजेतेपद हे बोधना शिवनंदन यांनी पटकावलं आहे. भारतीय वंशाच्या बोधना शिवनंदन या 11 वर्षाच्याच असून या विजयासह त्या ब्रिटिश बुद्धिबळ चॅम्पियनशिपच्या 122 वर्षाच्या इतिहासात सर्वात तरुण महिला चॅम्पियन ठरल्या आहेत. बऱ्या स्पर्धेतील ओपन गटाचं विजेतेपद कोणी पटकावलं? तर 17 वर्षीय श्रेयस रॉयल यांनी या स्पर्धेतील ओपन गटाचं विजेतेपद पटकावलं. दोन्ही नाव लक्षात ठेवा. महिला चॅम्पियनशिपचं विजेतेपद बोधना शिवनंदन यांनी पटकावलं, तर ओपन गटाचं विजेतेपद हे श्रेयस रॉयल यांनी पटकावलं आहे. पुढील प्रश्न, न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत कोणत्या तारखेला मंजूर करण्यात आले? तर हे जे न्यायाधिकरण सुधारणा विधेयक आहे हे लोकसभेत 10 ऑगस्ट रोजी मंजूर करण्यात आलं. 10 ऑगस्ट रोजी लोकसभेत मंजूर झाल्यानंतर 11 ऑगस्ट रोजी याला राज्यसभेत सुद्धा मंजुरी मिळाली आहे. या विधेयकाचा उद्देश काय? तर देशभरातील विविध लवादांचे अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी एक स्वतंत्र आयोग नियुक्त करण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. हा जो स्वतंत्र आयोग असेल याचं मुख्यालय हे दिल्लीत असेल व या आयोगात एक अध्यक्ष व 4 सदस्य असतील. या 4 सदस्यामधील 2 सदस्य हे न्यायिक सदस्य तर 2 सदस्य हे तांत्रिक सदस्य असणार आहेत. येणाऱ्या एक्झाममध्ये या स्थापन होणाऱ्या आयोगावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर हे सर्व पॉईंट नोट करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, 23 वर्षाखालील राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेचं आयोजन कोठे करण्यात आले? तर आता 23 वर्षाखालील राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेचं आयोजन नायजेरिया या देशात करण्यात आलं आहे. नायजेरियामध्ये कुठे? नायजेरियामधील लागोस येथे ही स्पर्धा 9 ऑगस्टपासून सुरू झाली असून ही स्पर्धा 14 ऑगस्टपर्यंत चालेल. आणि मित्रांनो, या स्पर्धेच्या उद्घाटन दिवशीच भारताने 17 पदक पटकावली, ज्यात 4 सुवर्ण, 4 रौप्य व 9 कांस्य पदकांचा समावेश होता. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो, कोणतं बंदर हे भारतातील पहिले स्कोप 2 उत्सर्जन मुक्त बंदर बनलं आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच विवो चिदंबरनार बंदर हे आता भारतातील पहिलं स्कोप 2 उत्सर्जन मुक्त बंदर बनलं आहे. हे विवो चिदंबरनार बंदर कोणत्या राज्यात स्थित आहे? तर तामिळनाडू या राज्यात हे बंदर स्थित असून जागतिक प्रमाणन संस्था ब्युरो व्हेरिटासने या बंदराला ही प्रतिष्ठित मान्यता प्रदान केली. बरे, स्कोप 2 उत्सर्जन म्हणजे काय? तर मित्रांनो, एखाद्या बंदराला स्वतःच्या परिसरात वीज निर्माण करण्यासाठी कोळसा किंवा गॅस जाळावा लागत नाही, पण ते बाहेरून वीज खरेदी करते. त्या विजेच्या निर्मितीवेळी इतर ठिकाणी CO2 उत्सर्जन झाले तर त्याला स्कोप 2 इमिशन म्हणतात. पण आता हे जे विवो चिदंबरनार बंदर आहे हे पूर्णपणे स्कोप 2 उत्सर्जन मुक्त बनला आहे. म्हणजेच या बंदरावर सौर ऊर्जा अथवा पवन ऊर्जेपासून निर्मित विजेचा वापर करण्यात येत आहे. बरं मित्रांनो, याआधी सुद्धा काही प्रथमच घटना घडल्या होत्या, त्या सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया. भारताचा पहिला दूरसंचार उत्पादन विभाग हा ग्वालेर येथे सुरू करण्यात आला. भारताच्या पहिल्या एकात्मिक पामतेल संकुलाचं उद्घाटन तेलंगणा या राज्यात करण्यात आलं. महाराष्ट्रातील पहिला सिल्क आणि मिल्क जिल्हा हा परभणी ठरला. AI वर आधारित भारतातील पहिले बर्ड वॉचिंग आणि पर्यावरणपूरक पर्यटन केंद्र हे मुंबईत स्थापन करण्यात येत आहे. देशातील पहिल्या मिक्सी या व्हर्च्युअल स्टुडिओचं उद्घाटन मुंबईत करण्यात आलं. तर भारतातील पहिली स्पेस एक्सप्लोरेशन गॅलरी हे भोपाळमध्ये स्थापन करण्यात आली. आणि भारतातील पहिले सरकार संचालित AI विद्यापीठ हे कर्नाटक या राज्याद्वारे सुरू करण्यात येत आहे. आता ही निधन वार्ता पहा. नुकतेच निधन झालेले श्रीधर आंभोरे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर हे जे श्रीधर आंभोरे आहेत हे रेखाचित्रकला या क्षेत्राशी संबंधित होते. त्यांनी आपल्या हयातीत महाराष्ट्रातील अनेक वाङ्मय नियतकालिके, मासिके, दिवाळी अंक, कथासंग्रह, कवितासंग्रह आणि कादंबऱ्याची मुखपृष्ठे तसेच रेखाचित्रे साकारलेली आहेत. त्यांचं आता नुकतंच वयाच्या 80व्या वर्षी निधन झालं. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय युवक दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय युवक दिन आहे हा दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला? तर 2000 साली हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. यंदाची या दिनाची थीम काय? तर डिफरंट कॉन्टेक्स्ट कॉमन ॲस्पिरेशन अशी या वेळेसची या दिनाची थीम आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, इथिओपियातील भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच देवेश उत्तम यांची इथिओपियातील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते याआधी लिथुआनियातील भारताचे राजदूत म्हणून कार्यरत होते. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. डिरॅक पदक पटकावणारे
दुसरे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ कोण ठरले आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.